स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज आपण बघणार आहोत कैरीची चटणी. म्हणजे कसली चटणी? जी आपण पाणीपुरीमध्ये वापरतो ती कशी बनवायची. उन्हाळा एवढा कडक आहे आणि त्याच्यामध्ये जेवायला काही नको वाटतं, मग असं काहीतरी चटपटं बनवलं सगळे एकदम आवडीने खातात. आमचा तर हा डिनर होता संध्याकाळचा. मस्त खूप अशी थंड थंड टँगी अशी झालेली पाणीपुरी. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यासाठी आपण अशी कच्ची कैरी घेणार आहोत. ती त्याचे साल काढून वरचे घ्यायचे, पीस करायचे चांगले बारीक, ते मिक्सीमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार घाला, थोडं मीठ, काळं मीठ आणि जिरा पावडर असं सगळं मस्त मिक्सीला ग्राइंड करून घ्यायचे पेस्ट. त्याच्यानंतर ती पेस्ट एका पातेल्यामध्ये ओतायची. त्याच्यामध्ये खूप बर्फ घाला, म्हणजे मस्त असं थंड थंड पाणी रेडी होतं. हे नुसतं प्यायलाही खूप छान लागतं. त्याच्यामध्ये पाणी घाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही मी चिंचेची चटणी घातलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर, मीठ, ब्लॅक सॉल्ट हे सगळं घालून थोडंसं कोथिंबीर वरून घातलेली आहे. मस्त सगळं मिक्स होऊ द्या. रेडी आहे आपला हा पाणीपुरीचा कैरीचं पाणी. आता रगड्यासाठी मी ते ऐन टायमवर मेनू ठरला म्हणून बटाटे बॉईल केले. त्याच्यामध्ये टाकलं कांदा, ब्लॅक सॉल्ट, थोडी चटणी टाकली तीच कैरीची, कोथिंबीर घातली, कांदा वगैरे घातला, सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आता हा आपला रगडाही रेडी आहे. पुऱ्या माझ्याकडे होत्या फ्रायच्या, त्या मस्त तळून घेतल्या फटाफट सगळ्या पुऱ्या अशा मस्त फुललेल्या. रेडी आहे आपली आता ही पाणीपुरी. मस्त अशी थंड थंड खूप छान लागत होती. नक्कीच ट्राय करून बघा. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहू शकता. धन्यवाद. कशी झाली आहे? आवडली? हा तर